हायकोर्टच्या वेबसाईटवर 2 जाहिराती अजून नवीन प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत आणि आजपासूनच म्हणजेच 11 वाजतापासून तो अर्ज स्वीकारण्यासाठी लिंक ओपन करण्यात आलेली आहे. तुम्ही सुद्धा या वेबसाईटवर येऊन तो अर्ज भरू शकता. तर पाहूया डिटेल्समध्ये कोणत्या पदाची ती जाहिरात आहे. पहा मित्रांनो, ही जी काही जाहिरात आहे, ती जाहिरात आहे पर्सनल असिस्टन्स या पदाची जाहिरात आहे आणि जे पे मॅट्रिक्स म्हणजेच पगार असेल तर 67,700 ते 2,08,700 एवढे काय असेल पगार असेल आणि प्लस अदर्स भत्ते देखील असतील. तर कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा, पात्रता काय आहे, तर तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला म्हणजेच यामध्ये जागा किती आहेत ते पाहून घ्या. सिलेक्शन यादी 11 जागांची आहे आणि त्याच्यानंतर वेटिंग यादी 3 जागांची आहे. म्हणजेच टोटल जे काही जागा आहे 14 जागांसाठी ही जाहिरात असणार आहे. आणि यामध्ये वय तुम्ही पाहू शकता. वयाची अट किती आहे? महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन हा महत्त्वाचा आहे. तर पाहून पाहून घ्या. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे या पदासाठी? कोण अर्ज हा भरू शकते? काय म्हटलेलं आहे? प्रोसेस युनिव्हर्सिटी डिग्री. डिग्री म्हटलेलं आहे. पुढे काय म्हटलं? कॅन्डिडेट्स ऑलरेडी वर्किंग स्टेनोग्राफर फॉर नॉट लेस दॅन 10 इयर्स. म्हणजेच अगोदरच तो काय असला पाहिजे? स्टेनोग्राफर या पदावर कार्यरत असला पाहिजे. लोवर ग्रेड आणि 10 वर्षापेक्षा कमी नको किंवा स्टेनोग्राफर हायर ग्रेड 8 वर्षापेक्षा कमी नको. अशा पद्धतीचं या ठिकाणी याची काय आहे? ही पात्रता आहे. तर संपूर्ण पात्रता तुम्ही पाहून घ्या. नेमकी काय पात्रता आहे? ही जी काही पी-डी-एफ आहे Telegram या चॅनलवर आपण अपलोड केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर संपूर्ण तुमचं क्वालिफिकेशन्स हे पाहू शकता. आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कधीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. तर पहा कशा पद्धतीने अर्ज भरायचा. ही जी काही वेबसाईट आहे बॉम्बे हायकोर्टाची, बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर जी दिसत आहे bombay-high-court.nic.in ओपन आज 11 वाजता झालेली आहे. 24/1/2025 ते 7 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरायचा. त्याची फीस जी असणार आहे ₹300 असणार आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण हे फॉर्म भरायचं आहे आणि यामध्ये जेवढे काही हाय क्वालिफिकेशन्स आहेत, ती पात्रता तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि ही जे काही मार्क्स विषयी आहे, तर पहा यामध्ये देखील दिलेली आहे कंडिशन्स काय टोटल मार्क्स ऑब्टेन मीन्स टोटल मार्क्स ऑब्टेन इन ऑल सेमिस्टर म्हणजे सर्व सेमिस्टरचे मार्क्स एकत्रित करून इथं काय करायचे टाकायचे आहे. म्हणजे पर्सेंटेज त्या ठिकाणी टाकायचं आहे. आउट ऑफ टोटल मार्क्स मीन्स टोटल आउट ऑफ टोटल मार्क्स ऑल सेमिस्टर सर्व सेमिस्टरचे टाकायचे आहेत.